नमस्कार. सोनल किचन आणि रेसिपीजमध्ये आज आपण करणार आहोत कांद्यातली कोळंबी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी अर्धा किलो इथे मी कोळंबी बारीक घेतली आहे. स्वच्छ करून त्याला थोडीशी हळद आणि मीठ लावून ठेवले. त्यानंतर 4 कांदे, 2 टोमॅटो, त्यानंतर कढीपत्ता, लसूण, आलं, मिरची आणि कोथिंबीरीची पेस्ट घेतली आणि थोडेसे मसाले घेतले. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले. त्यामध्ये आता आपण टाकूया लसूण थोडासा होऊ देऊया. आणि मग त्यामध्ये आपण आता टाकणार आहोत कढीपत्ता. याच्यामध्ये आता मी टाकते आहे 4 मोठे कांदे. मी ते एकदम बारीक चिरून घेतले, तर ते इथे टाकते आहे. सगळं मिक्स करून घेऊया कांदा फोडणीमध्ये. आता याच्यावरनं मी झाकण ठेवणार आहे आणि याला वाफ देणार आहे, म्हणजे आपला कांदा जो आहे तो मऊसूत शिजेल. बघा, आपला कांदा छान शिजला आहे. आता याच्यामध्ये आपण लसूणची जी पेस्ट केली आहे ती टाकणार आहोत. मी इथे लसणीच्या जवळजवळ 20 पाकळ्या घेतल्यात. 2 इंच आलं घेतले, 1 हिरवी मिरची घेतली आहे आणि थोडी कोथिंबीर घेतली आहे. तर ते मी ह्याच्यात टाकते. आता हे सगळं मिक्स करून घेऊया आपण छान. ह्याच्यामध्ये आता मी 2 छोटे टोमॅटो बारीक चिरून घेतले, तर ते टाकते. आता हे पण आहे ना आपण छान मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवून आहे ना हे पण परत आपण शिजवून घ्यायचं आहे थोडंसं. बघा, हे छान शिजले कांदा टोमॅटो आपला. एकदा सगळं नीट छान मिक्स करून घेऊया. आणि याच्यामध्ये आता आपण टाकायचे आहेत आपले थोडे सुके मसाले. आता हळद जी आहे मी कोळंबीला लावून ठेवली ऑलरेडी, त्यामुळे मी इथे थोडीच हळद टाकली आहे. त्यानंतर आपण टाकणार आहोत मसाला. मी इथे 1-2.5 चमचे तरी टाकते आहे, कारण मच्छीचं आहे तर ते तिखटच छान लागतं. त्यामध्ये थोडासा गरम मसाला ॲड केला आणि अगदीच थोडंसं हिंग टाकलं आहे, कारण मी कोळंबीला हिंग, हळद आणि मीठ ऑलरेडी लावून ठेवले. हे मी फक्त कांद्याच्या हिशोबाने थोडं टाकते याच्यात. छान सगळं मिक्स करून घेऊया. आणि याच्यामध्ये मी आता कोळंबी टाकणार आहे. बघा, कोळंबी इथे मी बारीक घेतली आहे, छान लागते बारीक कोळंबी कांद्यातली. तर हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचे. ही कोळंबी शिजायला जास्त वेळ लागत नाही, अगदीच 2 वाफेमध्ये ही शिजून जाते. आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. कोळंबीला सुद्धा मी मीठ लावून ठेवलं होतं, म्हणून मी थोडंच मीठ टाकते. हे सगळं मिक्स करायचं आहे. याच्यामध्ये आपण पाणी नाही टाकणार, ही वाफेवरच शिजवायची आपल्याला कोळंबी. तर आता याच्यावर झाकण ठेवूया आणि थोडा वेळ शिजू द्यायची. त्यामध्ये मी आता टाकते कोकम. कारण मच्छीचं आहे तर मच्छीच्यामध्ये आपल्याला आंबट लागतंच, त्याशिवाय छान चव येत नाही. आता याच्यावर झाकण ठेवून आपण ह्याला शिजू द्यायचे. 5 मिनिटांनी बघा अशी वाफ आली दणदणीत. परत एकदा आपण सगळं हलवून घेऊया छान. बघा, आपण याच्यात अजिबात पाणी नाही टाकले, पण कोळंबीला पाणी सुटतं आणि त्याच्यातच आपण तिला शिजवायची, म्हणजे त्याची टेस्ट खूप छान लागते. एकदा सगळं आपण मिक्स करून घ्यायचे आणि परत एकदा आपण याला वाफ द्यायची. परत त्याला झाकण ठेवायचं याच्यावरती आणि परत 5 मिनटं आपण याला शिजू द्यायचे. बघा, आपली कोळंबी जी आहे ती तयार आहे. आता याच्यावरती कोथिंबीर टाकायची की आपली ही जी रेसिपी आहे ती तयार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. जर कोणी नवीन असेल तर त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, वरतून मी कोथिंबीर टाकली आहे आणि बस आपली कांद्यातली कोळंबी तयार आहे. गरम गरम भाकरी किंवा
चपातीसोबत नक्की खा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.